नमस्कार मंडळी, माझे ब्लॉग बघताय आणि हसताय ना. हा डायलॉग आता तुमच्या मनात बसलाय. मला लाईक मिळो वा ना मिळो, पण तुमच्या मनात मी घर केलंय हेच माझ्यासाठी लय मोठं समाधान आहे. आज पावसाचं वातावरण बघून अंग जरा आखडल्यासारखं वाटत होतं. म्हटलं चला जरा बाहेर फेरी मारून येऊ. आधी मोठी गाडी काढली, थोडं गेलो, पण काय मन रमलं नाही. परत घरी आलो, मोटरसायकल काढली आणि सरळ गडकळ्याच्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला निघालो. मंदिरापर्यंत गाडी जात नाही, पण गाडी खालीच लावली आणि पायीच वर गेलो. देवाचं मन भरून दर्शन घेतलं. तिथं गेलो आणि जुन्या आठवणी धारदार डोळ्यापुढं उभ्या राहिल्या. ज्या जागी बसून पोलीस भरतीचा अभ्यास करायचो त्या वडाच्या झाडाची जागा आता रिकामी दिसली. झाड राहिले नाही, पण आठवणी अजून ताज्याच आहेत. मंदिराच्या पाठीमाग बसून किती अभ्यास केला, किती स्वप्न बघितली, ते सगळं आठवलं. करून आल्यावर ज्या पाण्याच्या टाकीवर हातपाय धुवायचो ती जागा बी दाखवली. त्यानंतर ज्या कट्ट्यावर बसायचो तिथं जरा वेळ निवांत बसलो. त्या कट्ट्यावरून दिसणारा अजिंक्य तारा, काय सांगू राव. आज बी बघितलं की अंगात वेगळीच उभारी येते. या भैरवाच्या डोंगरानं मला लय काही दिलंय. मेहनत, जिद्द, चिकाटी, स्वप्न सगळं ह्याच डोंगराने शिकवलं. इकडं आलो आणि त्या पोलीस भरतीच्या आठवणी आल्या नाही असं आजवर कधीच झालं नाही. तिकडून निघालो आणि सरळ घरी आलो. तोवर भूक लयच लागली होती. म्हटलं चला आज मस्तपैकी मॅगी करू. गॅसवर कढई ठेवली, त्यात पाणी टाकलं, जरा हळद, मीठ, लाल तिखट घातलं. मला शेंगदाणे भारीच आवडतात म्हणून ते बी टाकले. मग मॅगी मसाला घातला, उकळी आली तसं मॅगी सोडली. शेवटी थोडंसं दूध टाकलं. बस 5 मिनिटात झकास मॅगी तयार झाली. राव एवढ्यात काय माझं पोट भरलं नव्हतं. मग सरळ चकोर बेकरीत गेलो. मिल्क पाव घेतला, अमूल बटर घेतलं. तव्यावर पाव खमंग भाजला, त्यावर भरपूर बटर लावलं. सोबत आल्याचा कडक चहा केला. त्यात चहात पाव बुडून असा फस्त केला की बघणाऱ्यांच्या तोंडाला बी पाणी सुटलं असत. चला तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माणसांना बी दाखवा. भेटूया पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये. तोवर काळजी घ्या. धन्यवाद मंडळी.